Hello kids, how are you all? I hope you all are good. So today I am going to teach you English subject. For that, open your textbook page number 48. Listen to the story. So today I will tell you a story. And what is the name of the story? The Greedy Dog. So there was a dog that was very hungry. एक काय असतो, डॉग असतो, तो काय असतो, व्हेरी हंग्री, खूप त्याला भूक लागलेली असते. सो ही सर्च फॉर फूड एव्हरीवेअर अँड ॲट लास्ट ही फाउंड अ बोन. आणि मग तो काय होतो, त्याला खूप भूक लागलेली असते, तो अन्न शोधत शोधत काय करतो, खूप फिरतो आणि शेवटी ॲट लास्ट त्याला काय सापडते, एक बोन सापडते. देन ही पिक बोन विथ हिज माउथ अँड स्टार्टेड गोईंग बॅक टू हिज होम. आणि मग काय होते, तो ती बोन त्याला दिसते, तो ती बोन काय करतो, तो त्याच्या माउथ मध्ये तोंडामध्ये पकडतो आणि रनिंग करत करत धावत कुठे येतो, आपल्या घराकडे तो वळतो. देन देअर वॉज अ ब्रिज ऑन द वे टू हिज होम. आणि मग तो जाता जाता त्याला तो एका कशाहून जातो, एका ब्रिजवरून जातो. ओके. आणि ब्रिजवर गेल्यावर त्याला काय दिसते की त्याचं जे रिफ्लेक्शन असते ते त्याला त्या पाण्यामध्ये दिसते. व्हेन ही स्टार्टेड क्रॉसिंग इट ही सॉ हिज रिफ्लेक्शन इन द वॉटर. आणि तो जे ब्रिज क्रॉस करत असतो तेव्हा त्याला त्याचं रिफ्लेक्शन कुठे दिसते, त्या वॉटरमध्ये दिसते. द डॉग थॉट दॅट देअर वॉज अनदर डॉग विथ अ बोन इन द वॉटर. आणि मग तो त्याच्या मनात काय विचार करतो की या पाण्यामध्ये काय आहे, दुसरा डॉग आहे आणि त्याच्या माउथमध्ये, त्याच्या तोंडामध्ये सुद्धा काय म्हणते, बोन आहे म्हणते. सो ही वॉन्टेड टू गेट दॅट अदर बोन टू. आणि मग तो काय विचार करतो की मला ही जी दुसरी बोन आहे ही सुद्धा काय पाहिजे, ही सुद्धा मला खायला पाहिजे. सो ही स्टार्टेड बार्किंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. आणि मग तो काय करतो की आपल्या स्वतःच्याच रिफ्लेक्शनवर त्या पाण्यामध्ये बार्किंग म्हणजे भुंकायला सुरुवात करतो. हिज बोन फेल इन वॉटर ॲज सून ॲज ही ओपन हिज माउथ. आणि जसं तो भुंकायला आपलं तोंड उघडतो, आपलं माउथ उघडतो, त्याच्या तोंडातली जी बोन असते ती त्या पाण्यामध्ये पडून जाते. आणि मग तो डॉग काय म्हणतो, माय बोन इट्स गॉन. आणि तो काय म्हणतो, मग माझी जी बोन आहे ती काय झालेली आहे, पाण्यात पडून गेली. सो द ग्रीडी डॉग लॉस्ट हिज बोन. तो ग्रीडी जो डॉग असतो तो त्याची बोन काय करतो, लॉस्ट करतो, म्हणजे ती बोन त्याला मिळत नाही. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? अँड मॉरल ऑफ द स्टोरी इज डोंट बी ग्रीडी. म्हणजे तो जो डॉग होता त्याला एक बोन सापडली होती आणि तो ब्रिजवरून जेव्हा ब्रिज क्रॉस करतो तेव्हा त्याला त्या पाण्यामध्ये काय दिसते, स्वतःच रिफ्लेक्शन दिसते. पण त्याला काय वाटतं की हा जो दुसरा डॉग आहे आणि याच्या माउथमध्ये सुद्धा काय आहे, बोन आहे. म्हणून तो दुसरी बोन घेण्यासाठी काय करतो, बार्किंग करायला सुरुवात करतो. आणि बार्किंग करताना त्याचं जे माउथ ओपन होते त्या माउथमधून ती बोन कुठे पडते, पाण्यात पडून जाते. आणि तो जो डॉग आहे तो काय असतो, उपाशीच राहून जातो, त्याला ती बोन भेटत नाही. इट मीन्स मॉरल ऑफ द स्टोरी इज डोंट बी ग्रीडी. म्हणजे जास्त लोभ करायचा नाही. आपण असं का मॉरल असं काय आहे की जास्त लोभ करायचा नाही, कारण पहा या डॉगजवळ एक बोन होती पण त्याला दुसरी बोन सुद्धा पाहिजे होती, पण त्याला ती बोनही भेटली का नाही. सो डोंट बी ग्रीडी म्हणजे जास्त लोभ करायचा नाही. ओके देन, बाय किड्स.